नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे. तर मित्रांनो, आपली आता जी तुमच्या सर्वांची जी रेकॉर्डेड बॅच जी आहे, जे लोक इथून पुढे सुद्धा समजा जॉईन करतात बॅचेसमध्ये, तर या सर्व लोकांसाठी आपण एक स्टडी प्लॅन आपण आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने समजा आपण आपलं जे अभ्यास आहे तो आपण आपल्या या राहिलेल्या वेळामध्ये आपण करू शकतो. म्हणजे अतिशय महत्त्वाचं आपल्याला थोडंसं म्हणजे बऱ्याच वेळेस असं वाटू शकतं की कंटेंट जास्त आहे, मग थोडंसं डिमोरलाइज झाल्यासारखं होऊ शकतं. तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण आजचा हा आपण व्हिडिओ बनवत आहोत. तर मित्रांनो, लक्षात घ्या, आता तुम्हाला हा जो रेकॉर्डेड कंटेंट आहे म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर आपण याच्यामध्ये आता एव्हिडन्स ॲक्टचे लेक्चर 25 म्हणजे एव्हिडन्स ॲक्ट जवळपास कंप्लीट झालेला आहे. एक शेवटचं एक लेक्चर राहिलेलं आहे, मधातलं एक राहिलेलं आहे, समजा 25 त्याच्यामध्ये लेक्चर्स आहेत. म्हणजे तुम्हाला सर्वांना जे रेकॉर्डेड कोर्स ज्यांनी घेतलेला आहे या लोकांना प्रिपरेशन कशा पद्धतीने कंप्लीट करायचे हे मी तुम्हाला सांगतोय. तर हे एव्हिडन्स ॲक्टचे जे सगळे जे लेक्चर्स आहेत हे तुम्हाला पहिलं तर काय करायचे की तुम्हाला हे सगळे लेक्चर्स तुम्हाला बघून घ्यायचे. ठीक आहे. आता याच्यामध्ये म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रिझम्पशन ऑफ फॅक्ट अँड प्रिझम्पशन ऑफ लॉ आहे. म्हणजे इथनं आपल्या सिलेबसची सुरुवात होते. तर इथनं तुम्हाला आता इंट्रोडक्शनचं लेक्चर शेवटी आलं त्याच्यामध्ये, हे इंट्रोडक्शन सुरुवातीला बघून घ्या. त्याच्यानंतर प्रिझम्पशन ऑफ लॉ जे सेकंड लेक्चर आहे ते सेकंड लेक्चर बघा. ह्या सेकंड लेक्चरमध्ये तुम्हाला एखादा लॉंग क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मग त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिझम्पशन ऑफ लॉ काय असतं, प्रिझम्पशन ऑफ फॅक्ट काय असतं, मे प्रिझ्युम म्हणजे काय, शॅल प्रिझ्युम म्हणजे काय, कन्क्लुजिव्ह प्रूफ म्हणजे काय, इरिबेटेबल प्रिझम्पशन म्हणजे काय, रिबेटेबल प्रिझम्पशन म्हणजे काय, त्याचे काही 2-4 एक्झाम्पल्स जे तुम्हाला नोट्समध्ये आपल्याला दिसून जातील. हे एवढं सगळं तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला 8 मार्काला वगैरे तुम्हाला त्यामध्ये विचारलं जाऊ शकतं किंवा तुम्हाला 4 मार्काला ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर प्रश्न आल्यानंतर काय आपल्याला लिहायचं आहे हे बघण्यासाठी तुम्हाला हे कंटेंट तुम्हाला त्यामध्ये बघायचं आहे. म्हणजे प्रिझम्पशन ऑफ फॅक्ट, प्रिझम्पशन ऑफ लॉ वगैरे कशा पद्धतीने दिले. त्यानंतर रिलेव्हन्सी ऑफ फॅक्टच्या प्रोव्हिजन्स आहेत. ह्या प्रोव्हिजन्स बघत असताना हे लेक्चर्स तुम्ही आता सर्वांनी बघितलेले आहेत. मी तुम्हाला सांगितलं की आयडेंटिफिकेशन परेडची एखादी शॉर्ट नोट आहे, बऱ्याच वेळेस विचारलेली आहे. त्याच्यानंतर समजा रेस्ट गेस्टची शॉर्ट नोट आहे, ती बऱ्याच वेळेस विचारली जाते. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने जे तुम्हाला मी ह्याच्यामध्ये ह्या लेक्चर्समध्ये सांगितलेलं आहे हे सगळे लेक्चर्स तुम्हाला परत बघायचे आहेत. ठीक आहे. तुम्ही आपलं वर्किंग करत असाल म्हणजे वर्किंग असाल किंवा समजा ट्रॅव्हलिंगमध्ये असाल, तुम्हाला दिवसामध्ये थोडंसं 1-2 तासाचं ट्रॅव्हलिंग असेल तर त्या ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा तुम्ही हे लेक्चर्स त्याच्यामध्ये बघू शकता. ठीक आहे. हे लेक्चर्स तुम्हाला परत बघितल्यानेच तुम्हाला त्यामध्ये तुमचा या लेक्चरसोबत तुम्ही जास्त फॅमिलियर होणार आहात. एक गोष्ट लक्षात घ्या, आता आपली जी एक्झाम आहे, आपल्या एक्झाममध्ये एवढे सगळे कॅन्डिडेट आहेत, एवढं सगळं त्याच्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रातनं प्रत्येकाकडनं समजा एवढ्या लोकांनी फॉर्म भरलेले आहेत. आपल्या फक्त क्लासेसकडे 500 विद्यार्थी आहेत. म्हणजे तुम्ही समजू शकता की महाराष्ट्रातले किती लोक प्रिपरेशन करत आहेत. जर एवढे सगळे लोक प्रिपरेशन करत असतील तर या प्रश्नांची उत्तरं लिहित असताना आपण विथ सेक्शन नंबर्स हे सगळे उत्तर आपण लिहिले पाहिजेत. आणि हे सगळे सेक्शन नंबर्स आहेत उत्तरं तुमच्या लक्षात केव्हा राहतील, जर तुम्ही हे लेक्चर्स परत बघत असाल तर. ठीक आहे. लाईव्ह क्लासमध्ये अजून एक असं म्हणजे अडचण असते किंवा तुम्हाला लेक्चर्स आपण परत तुमच्यासाठी अवेलेबल करून देऊ शकत नाही. पण इथे आपण तुमच्यासाठी हे जे ऑनलाईन सर्व्हरवर आपण लेक्चर ठेवलेले आहेत ह्या सर्व्हरला आपण त्याच्यामध्ये पे करतोय आणि तुमच्यासाठी आपण हे आपल्या एक्झामपर्यंत हे लेक्चर्स तुमचे रेकॉर्डेड लेक्चर्स तुमचे या आपण ठिकाणी ठेवलेले आहेत, सेव्ह करून ठेवलेले आहेत. हे तुम्हाला तोपर्यंत याचा मॅक्झिमम यूज करून घ्यायचा आहे. मल्टिपल टाइम्स तुम्ही हे लेक्चर्स तुम्ही त्याच्यामध्ये बघायचे आहेत. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला विथ सेक्शन नंबर सगळा कंटेंट लक्षात राहील. म्हणजे कुठलाही प्रश्न समजा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. समजा तुम्हाला ऍडमिशनवर जर प्रश्न आला, सेक्शन 17 मध्ये काय आहे, 18 मध्ये काय आहे, 19 मध्ये काय आहे, 20 मध्ये काय आहे. ठीक आहे. त्यानंतर 21, 22, 23 मध्ये काय आहे आणि शेवटी 31 लिहावा लागतो. हे एवढं सगळं जर तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये उतरवत असाल तर अशा वेळेस तुम्हाला त्या ऍडमिशनच्या प्रश्नाला जे 8 मार्काला जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 7 पैकी म्हणजे 8 पैकी 7 मार्क तर तुम्हाला त्यामध्ये मिळू शकतात. पूर्ण 8 मार्क कुणाला देत नाहीत, पण 7 मार्कापर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये स्कोअर करू शकता. जर हे ऍडमिशनचे लेक्चर जे आता समजा याच्यामध्ये जे आपण लिहिले ऍडमिशन 2 व्हिडिओ आहेत ऍडमिशनचे, ह्या 23 मिनिटाचा आहे, हा 21 मिनिटाचा आहे. तुम्ही हे 2 व्हिडिओ जर बघितले 23 मिनिटाचा आणि 21 मिनिटाचा म्हणजे जवळपास एक 45 मिनिटाचा, तर तुमचे याच्यामध्ये तुमचा 8 मार्काचा सिक्युअर होणार आहेत. ठीक आहे. हे परत जर तुम्ही बघितले त्याच्यामध्ये तर तुम्ही सेक्शन नंबर सहित लिहू शकाल. ठीक आहे. हे सगळे जे लेक्चर्स आहेत प्रिसाइज कंटेंट आपण याच्यामध्ये बनवलेलं आहे. तुम्हाला याच्यामध्ये असं काही नाही की काही एक्स्ट्रा विद्यार्थ्यांचं डिस्कशन आहे किंवा काही आहे. म्हणजे लाईव्ह लेक्चर्स घेतलेले असताना सुद्धा तिकडले जशाच तसे रेकॉर्ड करून इकडे न टाकता मी तुमच्यासाठी हे स्पेशल पॅनलवर रेकॉर्ड करतोय. ह्याच्या मागचं कारण हे आहे की तुम्हाला हे परत ऐकता यावेत किंवा प्रिसाइज असले पाहिजेत. ठीक आहे. तुम्हाला जर समजा वाटलं की मला आता हे समजा हे 21 ते 23 31 मध्ये काय मला लक्षात येत नाहीये,
तर अशा वेळेस तुम्ही हे एवढंच लेक्चर परत बघू शकता. ठीक आहे, म्हणजे जास्तीत जास्त दिवस इथून पुढचे जे 2 महिने आहेत, ह्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला म्हणजे तुमच्यासाठी Amazon प्राईम, G5 वगैरे सगळं बाकीचं सोडून देऊन फक्त हे कराड लॉ क्लासेस आपला जे हा जो कोर्स आहे, ॲप्लिकेशन जे आहे, हे ॲप्लिकेशनलाच आपला त्याच्यामध्ये तुम्हाला प्राईम मानायचं आहे आणि याचंच तुम्हाला परत त्याच्यामध्ये अभ्यास करणं, रिव्हिजन करणं वगैरे तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, एव्हिडन्सचा जो हा पूर्ण जो कोर्स आहे, ठीक आहे, समजा याच्यामध्ये आता सेक्शन 9 म्हणजे जो आहे ह्याच्यात आयडेंटिफिकेशन परेडची शॉर्ट नोट आहे. तुम्हाला ही शॉर्ट नोट तुम्हाला परत बघायची आहे. म्हणजे आपल्या APPच्या एक्झामला कितीतरी वेळेस आयडेंटिफिकेशन परेडची शॉर्ट नोट विचारलेली आहे. म्हणजे एक्झामला काय काय कंटेंट येऊ शकतो याला अनुसरून आपण हे सगळे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. आता हे लेक्चर 10 मध्ये एक्सपर्ट ओपिनियन आहे 29 मिनिटाचं. 29 मिनिटाचं एक एवढं तुम्ही लेक्चर बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला आयडिया येऊन जाईल की आपल्याला जर 8 मार्काला प्रश्न आला एक्सपर्ट ओपिनियनवर तर आपल्याला काय लिहायचं आहे. ठीक आहे, ह्याला जोड तुम्हाला द्यायची आपल्या नोट्सची. जे आपले नोट्स त्याच्यामध्ये आहेत, हे नोट्स सुद्धा तुमच्यासाठी म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला ते परत रिव्हिजन करायचं आहे. जर तुम्ही ते स्वतःहून लिहू शकत नसाल तर काय करा, त्याला डाउनलोड करून घ्या आणि डाउनलोड करून तुम्ही त्याच्यामध्ये त्या नोट्सचं PDF वगैरे म्हणजे प्रिंट आउट वगैरे काढून तुम्ही त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास करू शकता. ठीक आहे, रोज संध्याकाळी 2 तास तुम्हाला आपल्या क्लासेसचे फक्त नोट्स तुम्हाला वाचण्यामध्ये वेळ घालायचा आहे. ठीक आहे, म्हणजे दिवसाचा 2 तास तुम्ही कुठलेही ठेवा. ठीक आहे, म्हणजे सलग 2 तास ठेवा. त्याच्यामध्ये सलग 2 तासामध्ये तुम्हाला सकाळचे ठेवा किंवा संध्याकाळचे ठेवा. ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त नोट्स वाचायचे आहेत आणि त्याच्यानंतर बाकी दिवसभर तुम्ही वेळ जर देत असाल तर तुम्ही दिवसभर हे लेक्चर्स तुम्ही परत त्याच्यामध्ये बघून घ्या. ठीक आहे, तुम्ही जेवढ्या वेळेस हे सगळे लेक्चर्स बघणार आहात तर एवढ्या वेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये हे सगळे सेक्शन्सही तुम्हाला हे लक्षात राहणार आहे. एव्हिडन्स ॲक्ट तुम्ही जर हे लेक्चर्स 2दा-3दा जर तुम्ही बघितले आणि एवढा असं जास्त वेळ लागणार नाही तुम्हाला हे बघायला. म्हणजे तुम्हाला आता जाणीव आहेच, म्हणजे 20 मिनिटाचं लेक्चर आहे, 17 मिनिटाचं आहे, 15 मिनिटाचं आहे. ठीक आहे, तुम्ही एखादा संडे जर बघायला बसले तर एव्हिडन्स ॲक्ट तुम्ही कंप्लीट करू शकता. एखादा संडे पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर आपण बघायला बसलो तर आपण तो कंप्लीट करू शकतो. म्हणजे अशा दृष्टीने तुम्हाला काय करायचं आहे, ते लेक्चर्स तुम्हाला ते प्रिपेअर करायचे आहेत. एव्हिडन्स ॲक्ट तुम्ही 2-3 वेळेस वाचल्यानंतर तुम्हाला सेक्शन सहित तो लक्षात येईल. म्हणजे स्वतःला त्या लेवलचं प्रिपरेशन तुम्हाला आता करायचं आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला परत सांगतोय की पूर्ण महाराष्ट्रातले लोक एवढे सगळे समजा आपल्याला एक्झाम देणार आहेत, आपली त्याच्यामध्ये एवढं सगळे प्रिपरेशन करत आहेत. हे मेजर ॲक्ट तर सगळ्यांना ओळखीचे आहेत. त्याच्यामुळे मेजर ॲक्ट लिहिणारा प्रत्येक व्यक्ती विथ सेक्शन नंबर त्याच्यामध्ये उत्तर लिहिणार आहे. मग आपण त्याच्यामध्ये कुठेतरी कमी नसायला पाहिजे. किंवा तुम्हाला सेक्शन व्यवस्थित फ्रेम करता येत नाहीये, तुम्हाला उत्तर व्यवस्थित फ्रेम करता येत नाहीये. हे जसं बेरॅकमध्ये जसं दिलेला कंटेंट असतो किंवा तुम्हाला कोणी प्रिंटेड नोट्स जर दिले असतील तर प्रिंटेड नोट्सची म्हणजे खासियत ही असते की सगळं इकडचं तिकडचं बेरॅकमधलं कॉपी पेस्ट करून तिकडे ठेवलेलं असतं. आपले नोट्स आपण त्या प्रकारचे देत नाही, कारण आपण लिहिलेला जो कंटेंट आहे तो आपल्याला ओळखीचा वाटत असतो. ठीक आहे, तुम्हाला सर्वांना सजेशन असं असेल की ॲटलिस्ट काही मायनर कायदे तर तुम्ही लिहून काढा. ठीक आहे, जर तुम्हाला लिहिणं शक्य नसेल त्याच्यामध्ये तर ठीक आहे समजा, पण तुम्ही अजून एक एक्झरसाइज तुम्हाला करायचं आहे. समजा आपले मायनर ॲक्टचे जे लेक्चर्स आहेत, आता समजा याच्यामध्ये समजा आता हे मायनर ॲक्टचं कंटेंट आहे. ठीक आहे, याच्यामध्ये समजा इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी लॉ आहे. तुम्ही इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी लॉ उघडा. ह्याच्यामध्ये तुम्हाला जस्ट मिनिट, ह्याच्यामध्ये तुम्हाला हे 2 लेक्चर्स आहेत. ठीक आहे, 2 लेक्चर्समध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी लॉ आपण समजावून सांगितलेलं आहे. हे 2 लेक्चर्स तुम्ही 2दा-3दा बघा आणि हे बघितल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही याच्यावर एक लीगल एसे लिहून बघा. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यावर तुम्ही एक लीगल एसे लिहून बघा की इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ॲक्टवर मी लीगल एसे लिहू शकतो का. इथून पुढचा प्रत्येक दिवस तुम्हाला काय करायचं आहे की हे मायनर ॲक्टचे लेक्चर तुम्ही 2दा बघा आणि त्याच्यानंतर लगेच संध्याकाळी आपलं लिहायला सुरुवात करा आणि ह्याच्यावर तुम्ही 1-2.5 पेजेस तुम्ही त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ॲक्टवर तुम्ही किती लिहू शकता हे तुम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करून बघा. त्याच्यानंतर समजा हा दुसरा कायदा आहे, प्रिव्हेन्शन ऑफ डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी ॲक्ट. ठीक आहे, एका लेक्चरमध्ये आपण ह्या सुंदर पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. ह्याच्या पलीकडे तुम्हाला परीक्षेला काही विचारलं जाऊ शकत नाही. तर हे लेक्चर एकदा बघून घ्या चांगल्या पद्धतीने आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही आज आपली समजा 14 तारीख आहे. ठीक आहे, तुम्ही 14 तारखेला तुम्ही आज हे करू शकता, वाटलं तर संध्याकाळीच करू शकता. तुम्ही हे लेक्चर 2दा बघून घ्या आणि ह्याच्यावर एक लीगल एसे लिहून काढा. ठीक आहे, 15 तारखेला समजा तुम्ही इमॉरल ट्रॅफिक घ्या. ठीक आहे, इमॉरल ट्रॅफिकचा समजा आपल्या त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ बघा. समजा आता प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल आहे, 15 तारखेला तुम्ही काय करा, प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल ॲक्ट घ्या. ह्याचे 2 लेक्चर्स बघा. 2 लेक्चरमध्ये प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी ॲक्ट तुमचा जो आहे हा कंप्लीट होऊन जाईल. हे 2 लेक्चर्स तुम्ही 2दा-3दा बघा आणि बघितल्यानंतर संध्याकाळी आपलं डायरेक्ट लिहायला सुरुवात करा. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला कोणीतरी प्रिंटेड नोट्स दिल्या असतील, कोणीतरी तुम्ही कोणत्या पुस्तकात वाचलेलं असेल, त्या नोट्स किंवा ते सगळे बेरॅक तुम्हाला कामाला येणार नाहीत. ठीक आहे, तुम्ही हे सगळं जे ऐकलेलं आहे तुमच्या डोक्यात जे बसलेलं आहे आणि तुम्ही जे लिहून बघितलेलं आहे हेच तुम्हाला परीक्षेत कामाला येणार आहे.
ठीक आहे. म्हणजे डोक्यामध्ये आपल्या एक गोष्ट आपल्या आता फिक्स असली पाहिजे की जी 11 सप्टेंबरची जी एक्झाम आहे ती मी कुठल्याही परिस्थितीमध्ये क्रॅक करणार आहे. आणि जर क्रॅक करायची असेल तर हे सगळे लेक्चर्स मी बघणं गरजेचं आहे. ह्या लेक्चर्सवर अवेलेबल असलेले जे आपले नोट्स जे आहेत, ठीक आहे, म्हणजे हँडरायटिंगमध्ये जरी असले तरी सुद्धा तेच तुमच्यासाठी बायबल आहे किंवा तेच तुमच्यासाठी गीता आहे. ठीक आहे. कुठलं तरी नोट्स प्रिंटेड वगैरे त्याच्या मागे पळू नका. जे आपण लिहून घेतलेलं आहे म्हणजे क्लासमध्ये विद्यार्थ्यांनी जे तुम्हाला आपण प्रोव्हाइड केलेलं आहे, ठीक आहे, तोच कंटेंट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा कंटेंट आहे किंवा तोच खूप म्हणजे प्राईम कंटेंट तुम्हाला तो कामाला येणार आहे. ठीक आहे. तर ते नोट्स त्याच्यामध्ये एकदा दोनदा वाचून घ्या आणि संध्याकाळी तुम्ही प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल ॲक्ट जे आहे ह्याच्यावर एक लीगल एसे लिहिण्याचा प्रयत्न करा. ह्याच्यावर तुम्हाला लीगल एसे विचारतील, ह्याच्यावर तुम्हाला 10 मार्काला प्रश्न विचारतील, जे काय विचारतील तर आपली प्रॅक्टिस अशी असली पाहिजे की आपण 2.5 पेजेसमध्ये या कायद्यावर काय दिलेलं आहे हे मी लिहून बघितलं पाहिजे. ठीक आहे. 15 तारखेला तुम्ही हा कायद्याचा प्रयत्न करा. 16 तारखेला तुम्ही अजून समजा दुसरा जो कायदा समजा PCPNDT कायदा आहे, ह्याच्यामध्ये हे 4 लेक्चर्स आहेत. हे 4 लेक्चर्स दोनदा तीनदा बघायचे. दोनदा तीनदा बघितल्यानंतर संध्याकाळी त्याचे नोट्स बघायचे, समजा 1-2 तास त्याचे नोट्स बघायचे आणि संध्याकाळी आपलं PCPNDT ॲक्टवर काय करायचं लेक्चर लिहायला सुरुवात करायचं. तुम्ही अशा पद्धतीने जर प्रिपरेशन करायला सुरू केलं तर अशा वेळेस तुम्ही म्हणजे आपला हा 30 जुलै जो आहे 30 जुलैपर्यंत तुमचा सगळे मायनर कायदे कंप्लीट होऊन जातील. ह्याचा अभ्यास तुमचा कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे. सगळे लेक्चर्स बघून घेतले म्हणजे तुम्हाला सगळं क्लिअर होऊन जाईल त्याच्यामध्ये. आता इंट्रोडक्शनमध्ये आपण सांगितले की PCPNDT कायदा कशाविषयीचा आहे. ठीक आहे. हेच कंटेंट तुम्हाला लीगल एसेमध्ये कामाला येणार आहे. हेच कंटेंट तुम्हाला याच्यावर 10 मार्काला प्रश्न आला तर कामाला येणार आहे. ठीक आहे. म्हणजे हा इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला एक आयडिया मिळून जाईल. परत बघा काही काय सांगितलंय मी तुम्हाला. काही अवघड शब्द आहेत, ते अवघड शब्द परत कानावर न जाऊ द्या. जर हे शब्द तुमच्या परत कानावर न जात असतील तर अशा वेळेस तुम्ही त्याच्यामध्ये हे कायदा सुद्धा तुमच्या खूप ओळखीचं तुम्हाला वाटायला लागेल. आज हे मायनर कायदे समजा आपल्यासाठी थोडेसे अननोन आहेत किंवा नवीन असे आपल्याला वाटायला लागतात. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची रेकॉर्डेड बॅच आहे. तुमच्या मधातली एनर्जी तुम्हाला स्वतःहून जागृत करायचं आहे आणि तुम्हाला स्वतःहून ते वेळ अरेंज करायचा आहे की मी 2 तास 3 तास मी असे म्हणजे दिवसातले हे 3 तास मी ठरवलेले आहेत. ह्या 3 तासामध्ये मी फक्त सरांचे लेक्चर सगळे बघणार आहे असं ठरवून घ्या. आणि त्या लेक्चर्समध्ये तुम्ही हे सगळे लेक्चर्स त्याच्यामध्ये परत काय करा, कव्हर करा, परत बघून घ्या. आपले नोट्स जे आहेत त्याच्यामध्ये ते 2 तास त्याच्यामध्ये ठेवा. रोज एक मायनर कायदा अशा पद्धतीने तुम्ही काय करा, कंप्लीट करा. ठीक आहे. मायनर कायदा जर तुम्ही अशा पद्धतीने कंप्लीट केला तर अशा वेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, आता आपण सगळे लोक नोट्स आपण समजा कंप्लीट करू शकत नाही, म्हणजे पूर्ण नोट्स समजा तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकत नाही. पण तुम्हाला काय करायचे, तुम्हाला एक अशा प्रकारची एक वही तुम्हाला बनवायची आहे जी समजा फक्त 100 पेजेसची वही असेल. ठीक आहे. त्या वहीमध्ये जास्त काही समजा बाकीचा कंटेंट समजा नसेलही तर त्या वहीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक तुमचा आन्सर रायटिंग प्लॅन बनवायचा आहे. ठीक आहे. समजा तुम्हाला जर दाखवायचं म्हटलं याच्यामध्ये जस्ट अ मिनिट. ठीक आहे. आता तुमची आन्सर रायटिंगची जी वही असणार आहे समजा त्याच्यामध्ये, तर त्या वहीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे तुम्हाला प्लॅन बनवायचा आहे. समजा तुम्हाला त्याच्यात असं लिहायचं, समजा तुम्ही एव्हिडन्स ॲक्टवर समजा ती वही बनवत आहात तर त्या वहीमध्ये तुम्हाला काय करायचं, आपल्या क्लासच्या नोट्स उघडायच्या, त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःहून लिहायचं आहे. समजा एक्सपर्ट ओपिनियन आहे. ठीक आहे. एक्सपर्ट ओपिनियन जर प्रश्न आला तर मी काय लिहिणार, मी सुरुवातीला त्याच्यामध्ये समजा इंट्रो लिहिणार. इंट्रोमध्ये मी जे तुम्हाला सांगितलं होतं की ओपिनियन जनरली लोकांचं रिलेव्हंट नसतं, म्हणजे पहिला एक इंट्रोचा पॉईंट, त्याच्यामध्ये तुम्ही ते जे आपल्या नोट्समध्ये जे पहिला पॉईंट लिहिला आपण की लोकांचं ओपिनियन रिलेव्हंट नसतं, पण काही एक्सेप्शनमध्ये सेक्शन 45 ते 51 मध्ये हे रिलेव्हंट असतं, हे तुम्ही असा पहिला पॉईंट लिहिणार. एवढंच लिहायचं. त्याच्यानंतर समजा इथे 1 नंबर टाकायचा, 2 नंबर लास्ट टाकायचा सेक्शन 45, 3 नंबर टाकायचा सेक्शन 46, 4 नंबर टाकायचा सेक्शन 51, असं करायचं. आणि शेवटी त्याच्यानंतर 3 नंबर इथे टाकायचा आणि याच्यामध्ये लिहायचं एव्हिडेन्शियल व्हॅल्यू. एव्हिडेन्शियल व्हॅल्यू. आता हे काय झालं, तुमचा एक्सपर्ट ओपिनियनचा 8 मार्काचा तुमचा प्रश्न प्रिपेअर झाला. ठीक आहे. समजा तुम्ही ॲडमिशनवर लिहित आहात तर ते ॲडमिशन लिहून घ्या. समजा ॲडमिशन आहे, ॲडमिशनवर तुम्ही काय लिहिणार, पहिला पॉईंट तुम्ही काय करणार. ठीक आहे. म्हणजे इंट्रोचा पॉईंट लिहिणार. समजा 17 ते 23 रीड विथ सेक्शन 31, म्हणजे ह्याच्यामध्ये ॲडमिशन दिलेलं आहे. दुसऱ्या पॉईंटमध्ये तुम्ही काय करणार, 17 मधली डेफिनेशन लिहिणार. तिसऱ्या पॉईंटमध्ये तुम्ही काय करणार, हू कॅन मेक अन ॲडमिशन. हू कॅन मेक अन ॲडमिशन. मग त्याच्यामध्ये ABCD असे 7 पॉईंट आहेत. ठीक आहे. 6वा पॉईंट सेक्शन 19चा आहे आणि 7वा पॉईंट समजा सेक्शन 20 मध्ये आहे.
तुम्हाला या सगळ्या नोट्समध्ये दिसून जाईल. आता तुम्ही एकदम नोट्स जर बनवायला लागले तर तुम्ही एवढं सगळं बनवू शकता का, किंवा सगळ्या नोट्स तुम्ही परत लिहू शकता का, लिहू शकत नाही. पण ही जी अशा प्रकारची जी वही आहे तुमची, ही वही तुम्ही लोक त्याच्यामध्ये प्रिपेअर करू शकता. म्हणजे याला आपण आन्सर रायटिंग प्लॅन असं आपण म्हणतो. ठीक आहे. एकदम एक्झाममध्ये बसल्यानंतर जे लोक विचार करायला लागतात की ॲडमिशनमध्ये मी काय लिहिणार आहे, मग त्याच्यामध्ये काहीतरी 17 लिहितात, 18 लिहितात, काहीतरी लिहितात, विसरून ठेवतात, हे राहून गेलं, ते राहून गेलं, आणि मग पुन्हा म्हणतात की आता मी पुढचा अटेम्प्ट वगैरे देतो. पुढचा अटेम्प्ट आपला 5 वर्षानंतर येतो. म्हणजे एवढं सगळं जर आपल्यासोबत होऊ द्यायचं नसेल तर आपण अगोदरच प्रिपेअर असलो पाहिजे. एक्झाममध्ये विचार करण्यासाठी तुमच्याकडे अजिबात वेळ नसतो. ठीक आहे. एक्झाममध्ये जे लोक विचार करत बसतात की मला पेपरमध्ये काय लिहायचंय, ते लोक कधीच पेपर कंप्लीट करू शकत नाहीत. ठीक आहे. त्या लोकांचा पेपर कसाच कंप्लीट होत नाही. आणि एक्झाममध्ये विचार करत बसण्यापेक्षा आपण सगळ्यात अगोदर आपलं काय केलं पाहिजे की तुम्ही अगोदर त्याच्यामध्ये हे सगळं प्रिपेअर केलं पाहिजे. आणि हे सगळे आन्सर रायटिंगचे जे प्लॅन आहेत हे सगळे तुमचे ऑलरेडी प्रिपेअर असले पाहिजेत. ठीक आहे. एव्हिडन्स ॲक्टचं तुम्ही हे सगळं जर तुम्ही करायचं ठरवलं, ठीक आहे, तर तुम्ही हे सगळ्याचा सगळा जो प्लॅन आहे हा तुम्ही कमीत कमी 5 दिवसामध्ये करू शकता. ठीक आहे. समजा आज 14 तारीख आहे. ठीक आहे. तुम्ही मायनर ॲक्टचं तर सोबत करायचंच. मायनर ॲक्टचा रोज एक लिगल एसे तर लिहायचाच. त्याच्या ॲडिशनमध्ये दिवसातले समजा 2-3 तास काय करा, मेजर ॲक्टसाठी ठेवा. आणि मेजर ॲक्टमध्ये एव्हिडन्स ॲक्टचा तुम्ही अशा प्रकारे प्लॅन तयार करा. म्हणजे तुम्ही आता दुसऱ्याच्या नोट्स किती म्हणजे वाचणार आहेत, पण किती डिपेंड राहणार अजून दुसऱ्याच्या नोट्सवर. दुसऱ्याच्या नोट्सवर आपण अजून जास्त डिपेंड राहू शकत नाही. आपलं स्वतःच सुद्धा काहीतरी एक प्लॅनिंग काहीतरी डोक्यामध्ये असलं पाहिजे. जर समजा तुम्हाला एखादं नवीन घर बांधायचं असेल तर आपण काय करतो, एखाद्या इंजिनियरला आपण पैसे देतो, त्याला सांगतो की आमच्याकडे अशी एवढी जागा आहे आणि एवढ्या जागेमध्ये आम्हाला बेडरूम पाहिजे, हे पाहिजे, बाथरूम पाहिजे, एक मास्टर बेडरूम पाहिजे. मग तो इंजिनियर तुम्हाला सांगतो की एवढं सगळं ह्या जागेमध्ये बांधणं शक्य नाही, एखादा मजला वर चढवावा लागेल. ठीक आहे. मग तुम्ही हे अगोदर जर इंजिनियरला विचारून घेतलं तर शक्य होतं. पण तुम्ही डायरेक्ट घर बांधायला सुरुवात केलं आणि पुन्हा तुमच्या लक्षात आलं की आपल्याला अजून एखादा समजा बेडरूम लागणार होतं. म्हणजे घरच्या समजा आईसाठी किंवा अजून समजा तुम्हाला घरच्या समजा अजून कोणासाठी समजा अजून एखादं बेडरूम लागणार होतं, किंवा तुम्ही एकदम ऐनवेळी म्हणताय की एखादा गेस्ट आले तर गेस्ट रूम आम्हाला पाहिजे. आता गेस्ट रूम बांधणार कुठे? ठीक आहे. वर बांधायला घर पिलियरचं बांधलं नाही अगोदरच. म्हणजे एकदम जर तुम्ही त्याच्यामध्ये काही एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहायला लागले तर काहीतरी लिहायचं राहून जातं. कन्स्ट्रक्शन व्यवस्थित होत नाही, सुरुवात व्यवस्थित होत नाही, अरेंजमेंट व्यवस्थित होत नाही. हे सगळं आपल्या बाबतीत एक्झाममध्ये जर होऊ द्यायचं नसेल तर डायरेक्ट प्लॅनच बनवून टाका. ठीक आहे. 3 विषय आहेत, फक्त 5-5 दिवस लागतात. ठीक आहे. एव्हिडन्स ॲक्टला हे सगळं करायला 5 दिवस, प्लस CRPC हे सगळं करायला 5 दिवस, प्लस IPC हे सगळं करायला 5 दिवस. टोटल तुमचे झाले 15 दिवस. ठीक आहे. 15 दिवसामध्ये तुम्ही हे सगळं करू शकता. आता आज 14 तारीख आहे, 30 जुलैपर्यंत तुमचं पॅरलली हे सगळं कंप्लीट होऊन जाईल. आणि हे जर तुम्ही करत असाल तर अशा वेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये वेगळे नोट्स तुम्हाला त्यामध्ये सगळे परत लिहून काढायची गरज पडत नाही. ठीक आहे. क्लासचेच नोट्स तुमच्याकडे झेरॉक्स करून राहू द्या. ठीक आहे. जे विद्यार्थ्यांनी लिहिलेले आहेत, थोडंसं हँडरायटिंग तुम्हाला खराब वाटत असेल, पण विश्वास ठेवा त्या नोट्सपेक्षा जास्त तुम्हाला कुठलेच प्रिंटेड नोट्स म्हणजे महाराष्ट्रातले किंवा भारतातले दुसरे कोणतेच प्रिंटेड नोट्स तुम्हाला कामाला येणार नाहीत. जे आपण आपल्या म्हणजे ते जे नोट्स लिहून घेतलेले आहेत ते मागच्या 6 महिन्यापासून आम्ही लोक लिहित आहोत. ठीक आहे. जे APPचे बॅचचे जे विद्यार्थी आहेत किंवा आणि मी सुद्धा जे आहे, आम्ही मागच्या 6 महिन्यापासून ते सगळे प्रिपेअर केलेलं आहे. प्रत्येक कायद्याला वायडर डिस्कशन करून त्याचा शॉर्ट करून त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, क्रक्स आपण त्या नोट्सचा आपण प्रत्येक कायद्याचा लिहून घेतलेला आहे. एवढे महत्त्वाचे ते नोट्स आहेत. ठीक आहे. जरी हँड रिटन असले तरी सुद्धा कुठल्याही प्रिंटेड नोट्सला म्हणजे कमी करणारे ते नोट्स आहेत. एवढे महत्त्वाचे आहेत. प्रिंटेड नोट्समध्ये मीही समजा प्रिंटेड नोट्स द्यायचे जर म्हटलं तर मला बैरॅकमधलं इकडचं तिकडचं कॉपी पेस्ट करायला काही जास्त वेळ लागणार नाही. पण जे लिहिलेलं आहे, जे समजून घेऊन त्याचा क्रक्स जो लिहिलेला आहे, एक्झाममध्ये हेच कामाला येत असतं. कुठलं तरी प्रिंटेड वगैरे त्याच्या मागे पळून किंवा ते पॉलिश समजा केलेलं बघून त्याच्यामध्ये ते कामाला येत नसतं. ठीक आहे. तुम्हाला एक्झाममध्ये लिहिण्यासाठी या आपल्या ज्या वह्या आहेत किंवा ज्या रिटर्न नोट्स आहेत ह्याच तुम्हाला कामाला येणार आहेत. तर या नोट्सवर बेसिस असलेला तुम्हाला प्लॅन बनवायचा आहे प्रत्येक विषयाचा. ठीक आहे. 30 जुलैपर्यंत तुमचा अशा प्रकारचा 3 मेजर कायद्यांचा प्लॅन झाला पाहिजे, याचं तुम्ही म्हणजे जबाबदारी घ्या. काही लोकांना समजा जास्त दिवस लागत असतील तर याला 6 दिवस द्या किंवा 7 दिवस द्या. ठीक आहे. 7 × 1 = 7, 7 × 14, 7 × 21, 21 दिवस लागू द्या. हे 15 दिवस आणि पुढचे समजा 7 दिवस, म्हणजे समजा पुढचा जुलै ऑगस्ट असेल समजा, तर 7 ऑगस्टपर्यंत तुम्ही काय करा, हे अशा प्रकारचं प्लॅन प्रत्येक 3 मेजर कायद्यांचा बनवून टाका. मायनर कायद्यांच्या बाबतीत सुद्धा मग पुन्हा काय करायचं, आपलं पुढे सुरू करायचं. मायनर कायदे सोबतच बनवा.
ठीक आहे, समजा तुम्ही आज मी तुम्हाला सांगितलं की आज तुम्हाला डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी बनवायचं आहे, तर डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टीचं आपल्या नोट्समध्ये कोणते कोणते पॉईंट्स आहेत बघा, आणि त्या डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टीचं लेक्चर जे आहे त्याच्यामध्ये ते लेक्चर तुम्ही 2-3दा ऐका दिवसामध्ये. ठीक आहे, आहेच फक्त 20 मिनिटाचं. ठीक आहे, तुम्ही एका तासात बघायला बसले तर 3 वेळेस बघणं होतं. ठीक आहे, 3 वेळेस बघितल्यानंतर तुमच्या लिटरली त्या डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी ऍक्टमध्ये काहीही राहत नाही की जे तुम्हाला परत समजा त्यामध्ये बघायची गरज पडेल किंवा तुम्हाला ते परत त्याच्यामध्ये म्हणजे काही तुम्हाला कोणी काही वेगळं सांगायची गरज पडेल. सगळ्याच्या सगळं म्हणजे एक गोष्ट असते, जर तुम्ही समजा फक्त व्हिज्युअली समजा बघत असाल तर म्हणजे समजा फक्त कानाने ऐकत असाल तर अशा वेळेस त्याचं थोडंसं अंडरस्टँडिंग कमी असतं, पण ते आपण डोळ्याने बघत असू आणि ऐकत असू तर त्याचं अंडरस्टँडिंग अजून जास्त असतं, आणि ते सरळ सोप्या भाषेमध्ये जर सांगितलेलं असेल तर ते अजून जास्त अंडरस्टँडिंग असतं. आणि समोर बेरॅट पण असतो तुमच्या स्क्रीनवर, म्हणजे आपण पॅनलवर शिकवलेलं आहे ते सगळं, तर ते पॅनलवर बेरॅट पण दिसतो, सेक्शन नंबर पण दिसतात, आणि ह्याच्यामुळे तुमचं ते काय होतं अजून जास्त डोक्यामध्ये कॉन्क्रीट होऊन जातं. जर डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी तुमच्या डोक्यामध्ये अशा पद्धतीने 2-3 वेळेस बघून नोट्स बघून त्याचा प्लॅन बनवून तुम्ही कॉन्क्रीट करत असाल तर अशा वेळेस तुम्हाला वेगळ्या काही प्रिपरेशनची गरज नाही आहे. ठीक आहे, एवढं सगळं तुम्हाला त्यामध्ये फक्त करायचं आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की मेजर कायदे तुम्हाला अशा पद्धतीने प्रिपेअर करायचे आहेत. एवढंच आपले सगळे कंप्लीट रेकॉर्डिंग आपले झालेले आहेत. ठीक आहे, सीआरपीसीचे आपले 18 लेक्चर झालेले आहेत, अजून 10 लेक्चर्स असतील सीआरपीसी मध्ये. सीआरपीसी सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला लवकरच कंप्लीट होऊन जाईल, आणि एवढं म्हणजे आयपीसी मग आपण त्याच्यानंतर लगेच आपण सुरुवात करूया. ठीक आहे, म्हणजे सगळे प्रिसाईज लेक्चर्स आहेत, तुम्हाला परत परत बघता येतील, तुम्हाला परत परत ते कानावर न जाईल आपल्या, अशा प्रकारचे त्याच्यामध्ये लेक्चर्स आहेत. आणि हे सगळे तुम्ही लेक्चर्स आणि त्याला नोट्सची जर तुम्ही जोड दिली तरच तुम्ही त्याच्यामध्ये हे कंप्लीट करू शकणार आहात. ठीक आहे, मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या महत्त्वाच्या, ह्या तुम्हाला इथून पुढे करायच्या आहेत. पहिले मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक मायनर कायद्यावर एक एसे लिहून बघायचं. तुम्हाला अगोदर त्याचे लेक्चर्स बघायचे, त्याच्यानंतर त्याच्यावर एसे लिहायला सुरुवात करायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं दुसरं की आन्सर रायटिंग प्लॅनची एखादी वही बनवा. आन्सर रायटिंग प्लॅनची वही बनवा. ती आन्सर रायटिंग प्लॅनची वही तुम्हाला कंप्लीट करायची आहे. सुरुवातीला एव्हिडन्सपासून सुरुवात करा. लहान कायदा आहे, 5 दिवसाच्या तुमच्या टार्गेटमध्ये पूर्ण होईल. त्याच्यानंतर तिसरं मी तुम्हाला सांगितलं, ठीक आहे, दिवसातले आपले समजा 2 आवर्स जे आहेत हे आपल्या ज्या रिटन नोट्स आहेत विद्यार्थ्यांनी दिलेल्या ह्या नोट्ससाठी द्या. त्याच्यानंतर चौथं जे आहे, चौथं तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे 2 तास समजा आपले कुठलेही समजा तुम्ही हे प्रवासातले सुद्धा निवडू शकता. ठीक आहे, ट्रॅव्हलिंग मधले सुद्धा तुम्ही 2 तास निवडू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ ऐकायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे 2 तास तुम्हाला हे व्हिडिओ रेग्युलरली ऐकायचे आहेत. हे 2 तासमध्ये तुम्ही जर समजा 2 तासामध्ये एक मायनर कायदा ऐकणं होतो. आपण हे खूप प्रिसाईज बनवलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी असेल तर 2 तासामध्ये तो 6 वेळेस बघणं होतो. ठीक आहे, 6 टाइम्स, म्हणजे एक्स्ट्रा त्याच्यामध्ये असं काही सांगितलेलं नाही आहे. खूप जे परीक्षेत लिहिता येईल अशा प्रकारे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यामुळे 2 तासामध्ये तुम्हाला एक मायनर कायदा अख्खा बघणं होतो. ठीक आहे, एव्हिडन्स ऍक्टचे त्याच्यामध्ये बरेच रेकॉर्डिंग बघणं होतात. त्यामुळे 2 तास सफिशियंट असतील. रोज 2 तास आपले लेक्चर्स बघायचे. ठीक आहे, ट्रॅव्हलिंगमध्ये जर तुमचा टायमिंग असेल समजा एखादा तास समजा तुम्ही ट्रेनमध्ये असाल किंवा ह्याच्यामध्ये असाल, कानामध्ये आपलं ब्लूटूथ टाकून त्याच्यामध्ये चालू द्यायचं आहे. स्वतः गाडी चालवत असाल तर थोडंसं तसं रिस्क वगैरे नका घेऊ. तर 2 तास त्याच्यामध्ये हे रेग्युलर ऐका, जे कानावर पडलेलं आहे. तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला एक्झॅक्टली माझा आवाज ऐकू येईल. ठीक आहे, एक्झाममध्ये म्हणजे मी काही तुमचा आवाज तिथे काही माईक लावून मी चिटिंग करणार नाही तुमच्यासाठी, पण तुम्हाला लिटरली हे जे तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलेलं आहे हे तुम्हाला एक्झाममध्ये जशाशा तसं आठवायला लागेल. ठीक आहे, जर माईक तुमचा व्हिडिओ जर मध्ये समजा म्हणजे मध्ये समजा कुठेतरी काहीतरी माझं बोलायचं चुकलेलं असेल तर ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये आठवायला लागेल की सरांनी ते असं असं काहीतरी सांगितलेलं होतं. त्यामुळे रोज 2 तास आपले लेक्चर्स कम्प्लिटली ऐकायचे. ठीक आहे, सगळे ऐकणे झाले असतील परत ऐकायला सुरुवात करायचं. म्हणजे तुम्हाला आपण हे खूप प्रिसाईज कंटेंट असल्यामुळे तुम्ही हे बऱ्याच वेळेस बघू शकता. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की 2 रविवार तुम्ही जर 2 दिवस जर ठरवले तर 2 दिवसामध्ये एव्हिडन्स ऍक्ट आपला पूर्ण लेक्चर्स बघणं होतात. जर तुम्ही दिवसाचे 10 तास जर काढले, ठीक आहे, म्हणजे 15 तास खूप झाले समजा एव्हिडन्स ऍक्ट बघायला. 15 तास तर 2 म्हणजे बऱ्याच वेळेस बघणं होईल तुमचा व्हिडिओ. ठीक आहे, म्हणजे एक संडे सुद्धा समजा सफिशियंट झाला. एक संडे जर तुम्ही फुल टाइम ठरवलं की एव्हिडन्स ऍक्ट बघून काढायचा तर तुम्ही बघून काढू शकता. सीआरपीसी तुम्ही एखाद्या संडेमध्ये बघून काढू शकता. तशी प्रिसाईज कंटेंट त्याच्यामध्ये आहे. फक्त तुम्हाला ते परत 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 काय करायचं ऐकायचं आहे. आणि डोक्यामध्ये एवढं कॉन्क्रीट बनवा की तुम्हाला झोपेतून जरी उठून कोणी विचारलं की काय आहे समजा एक्सपर्ट ओपिनियनमध्ये, तर तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे की सेक्शन 17 मध्ये डेफिनेशन आहे, डेफिनेशनमध्ये हे आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे एवढे सगळे 7 लोक ऍडमिशन करू शकतात. त्याच्यानंतर सेल्फ सर्व्हिंग ऍडमिशन म्हणजे असं, सेल्फ हार्मिंग ऍडमिशन म्हणजे असं.
ठीक आहे. ओरल ॲडमिशन ॲज टू कंटेंट ऑफ डॉक्युमेंट इज नॉट ॲडमिसिबल ॲज पर सेक्शन 22. ठीक आहे. 23 मध्ये काय सांगितलंय की जर समजा ॲडमिशन ऑन प्रॉमिस ऑफ सिक्रेसी असेल तर ते नॉट रिलेव्हंट. ठीक आहे. म्हणजे ॲडमिशन इज मेड ऑन एक्सप्रेस कंडिशन दॅट इट विल नॉट गिव्ह एनी एव्हिडन्स, देन इट विल नॉट डिस्क्लोज, देन इट इज नॉट ॲडमिसिबल इन द कोर्ट. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही ते काय करू शकता, झोपेतून उठवल्यानंतर सुद्धा तुम्ही ते सांगू शकता. ठीक आहे. प्रायमरी एव्हिडन्स जर समजा तुम्हाला कोणी म्हटलं, ठीक आहे, जर समजा तुम्हाला जर कोणी म्हटलं की प्रायमरी एव्हिडन्समध्ये काय काय आहे, तुमची आन्सर रायटिंग प्लॅनची वही असणार आहे. त्या आन्सर रायटिंग प्लॅनच्या वहीमध्ये तुम्ही लिहिलेलं आहे प्रायमरी एव्हिडन्समध्ये 1 2 3 4 पॉईंट आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यामध्ये की एक्सप्लेनेशन जे असतं, एक्सप्लेनेशनचे सुद्धा काही पॉईंट बनवायचे आहेत आपण. मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसे कसे पॉईंट बनवायचे. त्याच्यानंतर सेकंडरी एव्हिडन्स आहे. समजा सेकंडरी एव्हिडन्समध्ये तुम्हाला 5 पॉईंट आहेत. हे 5ला 5 पॉईंट आपल्याला त्याच्यामध्ये आठवले पाहिजेत. ठीक आहे. आपल्याला लक्षात आलं पाहिजे की कोणते कोणते 5 पॉईंट समजा सेकंडरी एव्हिडन्समध्ये आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं समजा हे सेकंडरी एव्हिडन्स कुठे दिला जाऊ शकतो, याचा टाइम बघ. सेकंडरी एव्हिडन्स समजा कुठे दिला जाऊ शकतो हे जर समजा आपल्याला बघायचं असेल तर अशा वेळेस सेक्शन 65 आहे. समजा 65 मध्ये समजा 1 2 3 4 5 जे आहेत समजा हे सगळे पॉईंट आहेत. त्याच्यानंतर 66 आहे की कोणत्या ठिकाणी समजा नोटीस दिली जात नाही, त्याच्यामध्ये 6 पॉईंट आहेत. म्हणजे मी जे तुम्हाला सांगतोय तुमच्या प्लॅनमध्ये हे सगळे पॉईंट्स असले पाहिजेत. ठीक आहे. म्हणजे इथे तुम्ही इथे काय लिहिणार समजा की ओरिजिनल डॉक्युमेंट, इथे काय लिहिणार मेकॅनिकल प्रोसेस, इथे काय लिहिणार कम्पेअर विथ, चौथ्या पॉईंटमध्ये समजा काय लिहिणार. म्हणजे अशा पद्धतीने फक्त प्लॅन आपला रेडी असला पाहिजे. नोट्समध्ये आपण ते एवढ्या जास्त वेळ वाचलं पाहिजे आणि आपला प्लॅन जी आहे आन्सर रायटिंग प्लॅनची जी वही आहे त्या वहीमध्ये तुम्ही सगळं प्लॅन करून ठेवलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, आतापर्यंतचा आपल्या APPचा असू द्या, JMFCचा असू द्या, DJचा असू द्या, DJचं थोडंसं जरा कठीण असतं, पण JMFC किंवा APPने आतापर्यंत त्याच्यामध्ये अशा प्रकारचे कधी प्रश्न विचारले नाही की त्याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त विचार करावा लागतो. ठीक आहे. म्हणजे खूप जास्त तुम्हाला विचार करावा लागेल किंवा खूप जास्त तुम्हाला वेगळ्या पद्धतीने काहीतरी विचारलंय असं नाही झालेलं आहे. परत परत तेच प्रश्न त्याच पद्धतीने विचारलेला आहे. आपण जे एव्हिडन्स चार्टमध्ये तुम्हाला जे शिकवलेलं आहे याच्या बाहेरचा काही प्रश्न तुम्हाला येत नाही. आपल्या वहीमधलं जे आहे त्याच्या बाहेरचा तुम्हाला काही प्रश्न येत नाही. ठीक आहे. CRPC असू द्या, ठीक आहे, मायनर लॉ जे सगळे त्याच्यामध्ये आहेत, तुम्ही जर त्याचे व्हिडिओ 1 1 2 2 3 3 वेळेस ऐकत असाल, ठीक आहे, मी तर म्हणतो 4 4 वेळेस सुद्धा तुम्ही ते ऐकू शकता. काही जे PCPNDT सारखे जे कायदे आहेत, ड्रग्स सारखा समजा जो कायदा आहे, या कायद्यांचे व्हिडिओ तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकू शकता. हे बऱ्याच वेळेस ऐकून घ्या. ह्याच्यातले जे शब्द आहेत, आता समजा त्याच्यामध्ये PCPNDT ॲक्टमध्ये समजा क्रोमोसोमल डिसऑर्डर आहे, ठीक आहे, म्हणजे हिमोग्लोबिनोपॅथीस आहे. म्हणजे अशा प्रकारचे जे एक्झम्पशन्स आहेत हे एक्झम्पशन्स आपल्याला लक्षात राहत नाहीत. अशा प्रकारचे आपण काही MBBSचे विद्यार्थी नाही आहेत. मग अशा वेळेस आपल्याला हे परत परत ऐकलं पाहिजे, परत परत हे सगळं कानावरनं गेलं पाहिजे. हे सगळं जर तुमच्या कानावरनं जात असेल तरच तुम्ही NDPS सारखे जे कायदे आहेत, समजा आता NDPS वगैरे सारखे जे कायदे आहेत हे सगळे कायदे तुम्ही प्रॉपर पद्धतीने मग त्याच्यामध्ये काय करू शकता, परीक्षेमध्ये उतरवू शकता. एक गोष्ट लक्षात घ्या, आपलं कुठलंच उत्तर एकदम जनरल वाटलं नाही पाहिजे. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातला जो क्राऊड जो आहे हा क्राऊड त्याच्यामध्ये जनरलाइज पद्धतीने उत्तर लिहिणार आहे. ठीक आहे. एवढे सगळं काही असं कोणाचं जास्त प्रिपरेशन नाही आहे कोणाचं याचं. तुमच्या बाकीच्या कलिग्सला विचारून बघा की तुमचं काय PCPNDT मध्ये काय आहे, तुला काय माहिती आहे. ठीक आहे. तर ते तुम्हाला सांगतील त्याच्यामध्ये की आपल्याला असं काही माहिती नाही आहे. म्हणजे प्रत्येकाचंच महाराष्ट्राच्या मध्ये तुम्ही लोकांचं जर बघितलं तर त्या लेवलचं प्रिपरेशन त्याच्यामध्ये आज सध्याच्याला नाही आहे. ठीक आहे. मग अशा वेळेस तुम्ही जर समजा NDPS खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करत असाल, ठीक आहे, म्हणजे कोणतं ड्रग कमर्शियल क्वांटिटी असेल, मिडल क्वांटिटी असेल, स्मॉल क्वांटिटी असेल, किती पनिशमेंट, ठीक आहे, कशासाठी किती पनिशमेंट, पूर्ण कायद्यामध्ये किती चॅप्टर्स आहेत, चॅप्टर्समध्ये कुठे कुठे काय काय आहे, हे जर तुम्ही 1 वेळेस 2 वेळेस 3 वेळेस 4 वेळेस बघितलं, तुम्ही परीक्षेमध्ये पूर्णपणे कायदा चॅप्टर फर्स्ट त्याच्यामध्ये क्रक्स असा असा आहे, चॅप्टर सेकंड क्रक्स त्याच्यामध्ये असा असा आहे, चॅप्टर 3 त्याच्यामध्ये असा असा आहे, हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ऍक्ट अवजड कायदा आहे. ठीक आहे. पण तरी सुद्धा कंट्रोलर म्हणजे काय, ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अथॉरिटी जे असतात समजा सिग्नेटरी अथॉरिटी जे आहेत ह्यांचं कशा पद्धतीने समजा गठन होत असतं, ह्यांचं लायसन्सिंग कशा पद्धतीने आहे, हे सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला परत परत ऐकून काय करायचं, मजबूत करायचं आहे. आणि हे जर तुम्ही समजा डोक्यामध्ये आपल्या अशा पद्धतीने मजबूत करत असाल तरच त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणजे या प्रकारचं प्रिपरेशन जे आहे हे प्रिपरेशन तुमचं त्याच्यामध्ये होणार आहे. ठीक आहे. तर हे या सगळ्या प्रकारचं पद्धतीने तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आपले जे 15 मायनर कायदे आहेत, ठीक आहे, एका कायद्याला 1 दिवस देऊन तुम्हाला तो कायदा प्रिपेअर करायचा आहे. ठीक आहे. पॅरलली करा त्याच्यामध्ये. म्हणजे एक असं टार्गेट ठेवा की 30 जुलै जे असणार आहे 30 जुलैपर्यंतच मी सगळं बऱ्यापैकी प्रिपेअर करणार आहे. मग थोडंसं आपल्या प्लॅनच्या पुढे जाईल. मग पुढचा जो पूर्ण ऑगस्ट असणार आहे
ह्या पूर्ण ऑगस्टमध्ये तुम्हाला आन्सर रायटिंग प्रॅक्टिसची तुम्हाला हे करता येईल, तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करता येईल, तुम्हाला त्याचा अभ्यास त्याच्यामध्ये करता येईल. ठीक आहे, त्यामुळे ऑगस्टपर्यंत म्हणजे तुम्हाला माहिती आहे ते काल परवा ते आपलं सरकार जे पडलं त्यावेळेस एका व्यक्तीने म्हटलं होतं की म्हणजे 30 जून माझा म्हणजे 30 जून तुमचा आणि 31 जून त्याच्यामध्ये माझा, पुढचा 1 जुलै उधळूच देणार नाही. आणि ते बरोबर त्याने सरकार त्याच्यामध्ये काय झालं, ते सरकार त्याच्यामध्ये पडलं आणि नवीन सरकार आलं. त्याच पद्धतीने असं ठरवा की 31 जुलै त्याच्यामध्ये मी 31 जुलैपर्यंत सगळं कंप्लीट करून टाकणार आहे. ठीक आहे, 1 ऑगस्ट मी उजळूच देणार नाही, अशा प्रकारचं डोक्यामध्ये फिक्स करून टाका. आणि एकदा जर तुम्ही हे फिक्स करून टाकलं तर त्याच्यामध्ये प्लॅन तुम्ही त्याच्यामध्ये काय करायचं आहे, एक्झिक्यूट करायला तुम्ही सुरुवात करायचं आहे. मग प्लॅनमध्ये मग तुम्ही त्याच्यामध्ये सुरुवातीला एव्हिडन्स ॲक्ट सुरू केला. एव्हिडन्स ॲक्टची जी आन्सर रायटिंग प्लॅनची जी वही आहे ही तुम्ही कंप्लीट करणार आहात. ह्या आन्सर रायटिंग प्लॅनच्या वहीमध्ये तुमचं होतं काय, एक तर तुम्ही जेवढे प्रोबेबल क्वेश्चन्स आहेत, जेवढे प्रोबेबल शॉर्ट नोट विचारले जाऊ शकतात हे तुमच्या नजरेखालनं जातात, सगळ्या नोट्स तुमच्या नजरेखालनं जातात आणि त्या प्रत्येक शॉर्ट नोटमध्ये काय लिहायचं आहे हे तुमचं अगोदरच तुमचं फिक्स झालेलं असतं. एक्झाममध्ये बसल्यानंतर तुम्हाला विचार करायची किंवा जास्त हे करायची गरज पडत नसते. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, स्वतःसाठी आता तुमचे रेकॉर्डेड कोर्स आहे, रोज त्याच्यामध्ये समजा आपण लेक्चर जरी तुमचं घेतलं नाही तरी एक गोष्ट लक्षात घ्या, स्वतःसाठी म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी आपल्यापेक्षा जास्त काही इन्स्पिरेशन नसतं. तुमच्या आयुष्यामध्ये समजा ज्या काही गोष्टी आहेत, तुमच्या आयुष्य तुमचं कशा प्रकारचं आहे तुम्हाला माहिती आहे, तुमच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याप्रमाणे तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट इन्स्पिरेशन कोणी असेल तर तुम्हीच असाल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपल्या आयुष्यात काय अडचणी आहेत, आपल्या आयुष्यात समजा हे जे आता APPची जी पोस्ट आहे, ठीक आहे, म्हणजे APP होणं समजा तुमच्या आयुष्यात तुमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे तुमच्यापेक्षा दुसरं कोणी समजू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याचे प्रॉब्लेम वेगळे असतात. मग आपल्या आयुष्यात हे जर जास्त महत्त्वाचं असेल तर अशा वेळेस मी याच्यासाठी काय करू शकतो, मी माझं किती % देऊ शकतो हे तुम्हाला स्वतःला ठरवायचं आहे. ठीक आहे, मी तुम्हाला म्हणतो की दिवसाचे हे 2 तास त्याला द्या, ते 2 तास त्याला द्या. मग बरेच लोक विचार करत असतील की सर मग प्रॅक्टिस कोणी करायची आमची. ठीक आहे, प्रॅक्टिस तुमची त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं जेवढं समजा आपल्याला साईडलाईन करता येईल तेवढं त्याच्या पद्धतीने साईडलाईन करा, किंवा आपले ज्युनियर्स लोक असतील किंवा आपल्या याच्यामध्ये मित्र असतील ते जे तुम्हाला पास ऑन करता येईल ते पास ऑन करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, म्हणजे दुसरे जे लोक समजा यावेळेस अपियर नाही आहे तर अशा लोकांकडनं तुम्ही जे काही करून घेऊ शकता ते करून घ्या. ठीक आहे, 2 महिने आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, काल मी आपल्या लाईव्ह बॅचच्या विद्यार्थ्यांना मी सांगत होतो की गुरुदक्षिणा म्हणून मला तुम्ही काय करायचे की 2 महिने तुमचं हे सगळं कष्ट तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे, 2 महिन्यामध्ये तुम्हाला म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं की गुरुदक्षिणा म्हणून मला तुमच्याकडनं काय पाहिजे तर ती आन्सर रायटिंग प्लॅनची जी वही आहे ही तुम्ही त्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर तारखेपर्यंत कंप्लीट करा. ठीक आहे, म्हणजे 31 जुलै मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही जर समजा 7 दिवस ठरवले तर तुम्ही ते समजा 6 ऑगस्ट घ्या, 6 ऑगस्ट वगैरेपर्यंत मी सगळी माझी वही कंप्लीट करून टाकणार आहे. ठीक आहे, म्हणजे APPची वगैरे समजा जी वही आहे, समजा म्हणजे एव्हिडन्सची जी समजा एव्हिडन्स वगैरेची जी वही आहे मी कंप्लीट करणार आहे. त्याच्यानंतर दुसरं प्रॉमिस तुम्हाला करायचं आहे की सर मी रोज 2 तास तुमचे लेक्चर्स कंटिन्युअसली बघणार आहे. ठीक आहे सर, मी 2 तास रोज त्याच्यामध्ये तुम्ही आपल्या क्लासचे जे नोट्स आहेत विद्यार्थ्यांनी लिहिलेले रिटन नोट्स जे आहेत हे नोट्स मी त्याच्यामध्ये 2 तास रेग्युलरली वाचणार आहे. त्याच्यानंतर तुमचं अजून एक प्रॉमिस करा की रोज मी एका मायनर कायद्यावर लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे, चुकू द्या. ठीक आहे, म्हणजे किती चुकायचे ते चुकू द्या, जेवढं लिहिता येईल ते लिहिण्याचा प्रयत्न करा. एक गोष्ट लक्षात घ्या, 17 किती जरी तुम्ही हुशार असाल, ठीक आहे, तुम्हाला जज कशावर केलं जाणार आहे. ठीक आहे, MPSC तुम्हाला जज करणार आहे तुमच्या आन्सर शीटवर. ठीक आहे, म्हणजे तुमची जी आन्सर शीट आहे ही तुमची आन्सर शीट म्हणजे एक प्रकारचं इनडायरेक्ट कम्युनिकेशन असतं. ठीक आहे, इनडायरेक्ट कम्युनिकेशनमध्ये तुमच्या आन्सर शीटकडे बघूनच तुम्हाला जज केलं जातं. तो एक आरसा असतो, त्या आरशामध्ये पाहून बघितलं जाणार आहे की हा व्यक्ती कशा प्रकारचा आहे. जसं मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये एवढे सगळे विद्यार्थी आता APPची परीक्षेची तयारी करतायत, सगळ्यात जास्त जो कल असणार आहे हे पेपर चेक करत असताना लोकांना डिस्क्वालिफाय करण्यावर. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्र सरकार त्याच्यामध्ये त्यांना किती जागा, एवढ्या जरी जागा दिल्या असतील तर एवढ्या सगळ्या जागा जर त्यांना भरायच्या नसतील, ठीक आहे, आता एवढ्या तुम्हाला 547 पर्यंत जागा दिलेल्या आहेत, ह्या जर जागा समजा त्यांना भरायच्या नसतील तर म्हणजे 500 लोक सुद्धा त्याच्यामध्ये काय करणार नाहीत, म्हणजे इंटरव्ह्यू क्वालिफाय हे सगळे लोक होणारच नाहीत. ठीक आहे, अर्धे लोक समजा इंटरव्ह्यूमध्ये तर बरेच लोक डिस्क्वालिफाय होऊन जातील, ते इंटरव्ह्यूचं तर पुढे राहिलं, हे 1,500 लोक खरं तर त्यांनी काय केले पाहिजेत, इंटरव्ह्यूसाठी घेतले पाहिजेत त्यांनी खरं तर. म्हणजे कमीत कमी समजा अशा हिशोबाने जर म्हणलं तर 547 जर म्हटलं समजा तर कमीत कमी समजा 1700 लोक तर त्यांनी इंटरव्ह्यूसाठी घेतले पाहिजेत. पण हे लोक 1700 लोकांना मेन्समध्ये क्वालिफायच करणार नाहीत.
ठीक आहे, म्हणजे 1700 लोक जे आहेत समजा त्याच्यामध्ये कमी मार्क त्याच्यामध्ये समजा पडून जातील, चाळणीमध्ये समजा 30 मार्क 20 मार्क वगैरे अशा प्रकारे समजा करून टाकतील. NDPS ऍक्ट आहे समजा, ठीक आहे, NDPS ऍक्ट आहे, ह्याच्यावर जर प्रश्न आले समजा कठीण प्रश्न, समजा PCPNDT ऍक्ट आहे, ठीक आहे, या कायद्यांवर जर प्रश्न विचारले तर अशा वेळेस ज्या लोकांना कायचा गंध नाही आहे हे लोक सरळ सरळ ह्याच्यामध्ये काहीच लिहू शकणार नाहीत, अक्षरच फुटणार नाही. ठीक आहे, असं प्रकार आपल्यासोबत व्हायला नको. ठीक आहे, तुम्ही सर्वांनी आपला कोर्स जॉईन केलेला आहे, तर अशा वेळेस तुम्हाला ह्या सगळ्या कायद्यांची आयडिया एवढी असली पाहिजे, तुम्ही एवढ्या वेळेस हे लेक्चर बघितलं पाहिजे की तुम्हाला ते सेक्शन सहित आठवलं पाहिजे, तुम्ही एवढ्या वेळेस PCPNDT ऍक्ट आपला बघितला पाहिजे, नोट्स तुम्ही एवढ्या वेळेस बघितले पाहिजेत की तुम्हाला विथ सेक्शन सगळा PCPNDT ऍक्ट आठवला पाहिजे. जर तुम्ही विथ सेक्शन PCPNDT ऍक्ट जर लिहित असाल तर अशा वेळेस कुणाला वाटेल का पेपर चेक करणाऱ्या व्यक्तीला की याला काही माहिती नाही, हा बंडल मारतोय. ठीक आहे, बंडल मारण्यासारखं त्याच्यामध्ये आपल्याला कुठंच उत्तर लिहायचं नाही आहे. NDPS ऍक्ट असू द्या, PCPNDT असू द्या, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन असू द्या, ठीक आहे, फॉरेस्ट ऍक्ट असू द्या, आर्म्स ऍक्ट असू द्या, प्रत्येक कायद्यावर त्याच्यामध्ये आपल्याला एक अंडरस्टँडिंग आपल्याला असलं पाहिजे. आता आर्म्स ऍक्ट आहे, एवढं सगळं कंटेंट आहे त्याच्यामध्ये लिहिण्यासारखा, सगळी प्रत्येक गोष्ट आपण लिहू शकत नाही, तुम्हाला त्यावेळेस मदत करणार आहेत आपल्या नोट्स. ठीक आहे, बेर ऍक्ट किती जरी वेळेस वाचला तर बेर ऍक्ट जसं तसं परीक्षेत लिहिता येत नाही. कुणाच्या प्रिंटेड नोट्स जर तुम्ही घेतल्या असतील कुठल्या पुस्तकातल्या किती सर लिहिलेला, ते सुद्धा परीक्षेत लिहिता येत नाही. जे आपण रिटर्न नोट्समध्ये जे दिलेलं आहे, जे विद्यार्थ्यांनी लिहिलेलं आहे, हेच तुमच्या कामाला येणार आहे. ठीक आहे, मागचे 6 महिने झालं, ठीक आहे, त्या रिटर्न नोट्स आहेत म्हणून त्याला तुम्ही कमी वगैरे समजण्याचा तशा प्रकारची भूल तुम्ही कोणी लोक करू नका. ठीक आहे, मागचे 6 महिने झालं आपण कायदे इंटरप्रिट करतो आहोत आणि 6 महिन्यापासून आपण ते रिटर्न नोट्स त्याच्यामध्ये आपण लिहिलेले आहेत. ठीक आहे, मला म्हणजे मी सकाळी 6 पासून संध्याकाळी 11 पर्यंत लेक्चर घेतो. ठीक आहे, म्हणजे दिवसात 15-15, 16-16 तास लेक्चर होतात, दिवसभर सुद्धा हे रेकॉर्डिंग चालूच असतं बरंच. हे 16-16 तास करत असल्याने मला टायपिंगला अजिबात वेळ नाही, त्याच्यामुळे मी ते टाईप वगैरे करत बसत नाही किंवा मला ते तेवढा वेळही नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते रिटर्न नोट्समध्ये आपण देत आहोत. जर रिटर्न नोट्समध्ये तुम्हाला अशा पद्धतीने समजा म्हणजे विद्यार्थ्यांनी लिहिलेल्याच कॉपी मी तुम्हाला स्कॅन करून देत आहे. ठीक आहे, याचा अर्थ त्या नोट्समध्ये काही कमी जास्त आहे असं अजिबात डोक्यात आणू नका. थोडंसं एखाद्या विद्यार्थ्याचं हँडरायटिंग थोडंसं इकडे तिकडे असू शकतं, पण त्याने स्वतःहून तुमच्यासाठी ते लिहिलेलं आहे, त्याचं स्कॅन करून तुम्हाला ते PDF दिलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते मिळालेलं आहे. अदरवाईज त्याच्यामध्ये तुम्हाला हे मिळालं पण नसतं जर त्या विद्यार्थ्यांनी त्यामध्ये स्कॅन करून तुम्हाला हे दिलं असतं तर, म्हणजे आपल्याला दिलं नसतं तर. ठीक आहे, त्यामुळे त्या नोट्सवर त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त फोकस करा, त्याला प्रमाण मानून त्याचा काय करा, जास्तीत जास्त अभ्यास करा. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठे अडचण असेल, त्याच्यामध्ये काय असेल तर मला व्हॉट्सअपवर वगैरे तुम्ही मेसेज टाका, मला तुम्ही कॉल करा की सर मला ह्याच्यातलं काही समजलं नाही किंवा असं काहीतरी आहे, तर त्याचं सुद्धा त्याच्यामध्ये मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. फक्त तुम्हाला स्वतःहून त्याच्यामध्ये हे प्रिपरेशन त्या पद्धतीने करायचं आहे. ठीक आहे, बऱ्याच लोकांना त्याच्यामध्ये वाटतं की म्हणजे 2 महिन्यामध्ये होऊ शकतं का, असं होतं का, तसं होतं का. ठीक आहे, 100% होऊ शकतं. ठीक आहे, जर तुम्ही 2 महिन्यामध्ये मी जे तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी आहेत या गोष्टी जर तुम्ही केल्या त्याच्यामध्ये तुम्ही फॉर शुअर इंटरव्ह्यूला तुम्ही क्वालिफाय होणार आहात. ठीक आहे, फॉर शुअर मी म्हणतोय तुम्हाला, कारण एवढं जास्त असं काही नाही आहे. ठीक आहे, हे सगळे मायनर कायदे जर तुम्ही सगळे एकदा समजा वाचून समजा तुम्ही 2-4 वेळेस ऐकून काढले, तुम्ही याचे नोट्स वाचले, तर अजून याच्यामध्ये करण्यासारखं काही नाही आहे. ठीक आहे, म्हणजे आन्सर रायटिंग प्रॅक्टिस जर तुम्ही समजा पॅरलली करत असाल, याच्यामध्ये आन्सर रायटिंग प्रॅक्टिस म्हणजे तुमचं मायनर कायद्याचे लेक्चर्स ऐकलेले आहेत का, येस. मायनर कायद्याचे नोट्स वाचलेले आहेत का जास्त वेळेस, येस. ते लिहून पाहिलेत का समजा एसे वगैरे समजा, म्हणजे रायटिंग प्रॅक्टिस आहे का, येस. ठीक आहे, त्याच्यामध्ये सगळं समजा रिव्हिजन प्रॅक्टिस आहे का, रिव्हिजन केले का, येस. हे अशा प्रकारे तुम्ही स्वतःला क्रॉस चेक करा. एक काय करा, एक लिस्ट बनवून टाका. ठीक आहे, समजा अशी लिस्ट बनवून टाकायची. ठीक आहे, पहिल्या याच्यामध्ये काय समजा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. दुसऱ्या याच्यामध्ये समजा इंडियन पिनल कोड. तिसऱ्या याच्यामध्ये CRPC. पुन्हा मग आपले समजा प्रोहिबिशन ऍक्ट आहे, पोलीस ऍक्ट आहे, त्याच्यानंतर समजा डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी ऍक्ट आहे. अशा प्रकारे लिस्ट बनवायची. ठीक आहे, 15 मायनर कायदे आणि हे 3 कायदे म्हणजे 15, 16, 17, 18 होतील. हे 18 पर्यंत तुमचं लिंक येईल. त्याच्यानंतर इथे पुढे काय करायचं, कॉलम बनवायचा असा. इथे पुढे असं करायचं, बेर ऍक्ट रीडिंग. समजा एक रीडिंग झाली IPCची बेर ऍक्टची, तर एक फुल्ली मारायची. 2 रीडिंग झाल्या बेर ऍक्टच्या, दुसरी फुल्ली मारायची. ठीक आहे, 3 रीडिंग झाल्या, तिसरी फुल्ली मारायची. ह्याच्या पुढे जाणार नाही ते, पण एक तुम्हाला सांगतोय त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर क्लास नोट्स
क्लासच्या नोट्सच्या रीडिंग ह्या मात्र जास्त झाल्या पाहिजेत. ह्या कमीत कमी 4 झाल्या पाहिजेत. 4 5 करा. 4 झाल्यानंतर 5वी रेष अशी आडवी मारायची. ठीक आहे. त्याच्यानंतर लेक्चर्स वॉचिंग. ठीक आहे. लेक्चर वॉचिंग एकदा वाचलं समजा डॅमेज, समजा हे आता हे IPC वगैरे तुम्ही जास्त वेळ समजा ऐकणार नाही. समजा CRPCचे लेक्चर तुम्ही एकदा ऐकून घेतले, 1 करायचं. 2दा ऐकून घेतले, 2 करायचं. डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी 3 वेळेस ऐकला समजा 2 तासामध्ये बसल्यानंतर 3 करून टाकायचं. आणि हा चार्ट रोज संध्याकाळी काय करायचा बघायचा. रोज संध्याकाळी बघायचं की ह्याच्यामध्ये मी काय अपडेट केलंय, मी आज नेमकं काय केलं दिवसामध्ये. जर दिवसामध्ये तुमचं काहीच अपडेट होत नसेल तर स्वतःला विचार करा की खरंच मला म्हणजे मी लायक आहे का APP होण्याच्या. ठीक आहे. म्हणजे मी APP, मला काय म्हणून APPची पोस्ट दिली पाहिजे. जर मी काही कष्टच घेत नसेल, जर मी लेक्चर्सच बघत नसेल, जर मी बेरॅक्ट वाचत नसेल, जर मी नोट्स वाचत नसेल, जर मी ते लेक्चर समजा बघत नसेल, समजा आन्सर इथे पुढे अजून एक करा, आन्सर रायटिंग प्लॅन. ह्याचं कंप्लीट झालं की राईट करायचं. ह्याचं कंप्लीट झालं नाही, समजा झालं नसलंच काहीच करू नका. ज्याचं कंप्लीट होईल त्याला राईट करा. म्हणजे मी एवढ्या सगळ्या विषयांचे आन्सर रायटिंग प्लॅन बनवलेले आहेत. मी एवढ्या सगळ्या विषयांचे लेक्चर सगळे ऐकलेले आहेत, एवढ्या वेळेस ऐकलेले आहेत, एवढ्या सगळ्या विषयांचे क्लास नोट्स वाचलेले आहेत. तर अशा वेळेस मी फॉर शुअर APP मला पोस्ट, आय डिझर्व द पोस्ट. ठीक आहे. म्हणजे स्वतःला विचार करा, स्वतःला विचारा की खरंच मी ही पोस्ट डिझर्व करतो का. जर मी काही कष्ट घेतलेत का पोस्टसाठी. ठीक आहे. ऐकतं कुणाला काही मिळत नसतं. ठीक आहे. कराड सरांच्या क्लाससाठी 5,000 रुपये दिले म्हणजे कोर्स घेतला म्हणजे मग मी APP झालो असं नाही. ठीक आहे. तुमच्यापेक्षा जास्त लोकांनी 8,000 रुपये फीस दिलेले आहेत. ठीक आहे. 6 महिने झाला आम्ही अभ्यास करतोय, 6 महिने झाला आम्ही हे नोट्स लिहून घेतोय. ठीक आहे. काही 8,000 रुपये देऊन त्या लोकांनी 4,000 रुपये टेस्ट सिरीजसाठी भरलेले आहेत. ठीक आहे. टेस्ट सिरीजसाठी ते बेजार होत आहेत. रोज दर रविवारी एक म्हणजे समजा एक टेस्ट लिहित आहेत, ते पेपर चेक करून घेत आहेत. एवढे सगळे कष्ट घेणारे लोक सुद्धा आहेत. मग विचार करा की मलाच पोस्ट का मिळाली पाहिजे. कारण मी हे लेक्चर समजा मी 5-5 6-6 वेळेस बघतोय. मी हे क्लासचे नोट्स मी 5-5 10-10 वेळेस बघतोय. बेरॅक्ट्स मी एवढ्या वेळेस वाचतोय. ठीक आहे. मी प्रत्येक विषयाचे आन्सर रायटिंग प्लॅन बनवलेला आहे. कुठलाही शॉर्ट नोट विचारा माझ्याकडे 5 पॉईंट आहेत. कुठलाही लॉंग क्वेश्चन विचारा माझ्याकडे हे 10 पॉईंट आहेत. अशा प्रकारचा कॉन्फिडन्स स्वतःमध्ये आहे का हे तुम्ही एकदा स्वतःला व्हेरीफाय करा. ठीक आहे. जर हा कॉन्फिडन्स तुमच्यापाशी असेल तर अशा वेळेस त्याच्यामध्ये मग MPSCचा बापही तुमच्याकडनं तुमची पोस्ट घेऊ शकत नाही. ठीक आहे. तुमची पोस्ट मग तुम्हाला मिळालीच पाहिजे कारण तुम्ही एवढे सगळे कष्ट केलेत. ठीक आहे. मायनर कायदे जर तुम्हाला 4 वेळेस मायनर कायदे बघितल्यानंतर मायनर कायदे कोणाला माहित राहणार नाही. ठीक आहे. 4 वेळेस जर समजा तुम्ही NDPSचे नोट्स बघत असाल तर अशा वेळेस तुम्हाला 4 म्हणजे तुम्ही लेक्चर्स ऐकत असाल तर त्याच्यातले टेक्निकल वर्ड्स पण तुमच्या लक्षात राहणार आहेत. PCPNDT कायदा तुम्ही 4 वेळेस बघत आहात तर ते कायदा सुद्धा तुमच्या त्याच्यामध्ये लक्षात राहणार आहे. म्हणजे एवढं सगळं जर आपल्या लक्षात राहणार असेल, एवढे व्हिडिओ समजा आपल्या लक्षात राहणार असतील, विथ सेक्शन तुम्हाला ते आठवणार असेल, नोट्स तुम्हाला आठवणार असतील, तुम्ही त्याचा रोज समजा एखादा लिगल एसे लिहून बघितलाय म्हणजे PCPNDT कायदा तुम्ही 2.5 पेजेसचा समजा लिहून बघितलाय, NDPS कायदा तुम्ही 2.5 पेजेस लिहून बघितलाय, डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी तुम्ही 2.5 पेजेस लिहून बघितलाय. म्हणजे लिहून बघितलाय म्हणजे काय, तुम्ही ते सुरुवातीला माहिती करून घेतलंय, तुम्ही त्याचे नोट्स वाचलेत आणि त्याच्यानंतर तुम्ही ते किती लिहू शकता. ठीक आहे. म्हणजे तुमच्या ते किती आठवतं ह्याची प्रॅक्टिस सुद्धा तुम्ही केलेली आहे. रायटिंग प्रॅक्टिस झालेला आहे, डोक्यामध्ये कंटेंट आहे, सगळं काही आहे. अशा वेळेस तुम्ही काय म्हणून APP मध्ये फेल होणार आहात किंवा काय म्हणून तुमची पोस्ट येणार नाहीये. एवढं महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष प्रॅक्टिस असलेले तुमच्या कलिग्स लोकांना विचारून बघा की तू असं काही करतोय का. ठीक आहे. कलिग्स जर सांगत नसेल, त्याच्या घरचे ओळखीचे असेल त्यांच्या घरच्यांना विचारा की खरंच सर एवढा अभ्यास करतात का, तर तुम्हाला सगळे सांगतील की सर असं काही करत नाहीत. ठीक आहे. दिवसभर सर ऑफिसलाच असतात. म्हणजे सगळ्या महाराष्ट्राचीच परिस्थिती अशा प्रकारची आहे. तुम्हाला त्या क्राऊडचा भाग व्हायचा आहे का तुम्हाला त्या APPच्या रिझल्टमध्ये आपलं नाव आणायचं आहे. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, एवढ्या जागा दिलेल्या आहेत पण एवढे सगळे लोक APP घेणार नाही आहेत. ठीक आहे. समजा 250 लोक झाले APP. ठीक आहे. जागा एवढ्यात म्हणजे एवढेच झाले असं नाही. समजा एवढेच लोक क्वालिफाय झाले, बाकीचे लोक सरळ इंटरव्ह्यूमध्ये डिस्क्वालिफाय असं जर करून टाकलं, तुम्हाला ह्या 250चा भाग व्हायचे का बाकीचे जे समजा जे काही 10-15 हजार आहे त्याचा तुम्हाला भाग व्हायचा. ठीक आहे. हे पूर्ण क्राऊडचा भाग व्हायचा आहे का ह्या मेरिटमध्ये तुमचं नाव आलं पाहिजे हे तुम्हाला आज ठरवायचं आहे. तुम्ही जर आज जर ठरवलं समजा तरच तुम्ही ह्या मेरिटमध्ये येऊ शकता. ठीक आहे. तुम्ही जर समजा ह्या आजचा दिवस जर उद्या, परत उद्याचा दिवस परवा असं जर ढकलत असाल तर तुमच्यात काही म्हणजे त्याच्यात काही अर्थ राहणार नाही.
ठीक आहे, म्हणजे त्याला काही त्याच्यामध्ये अर्थ राहणार नाही. ठीक आहे, मी जानेवारीपासून सांगतोय, ज्यावेळेस APPची कुठली जागा येण्याचा काही समजा बाकी लोकांना काही अंदाज नव्हता. ठीक आहे, महाराष्ट्रातले पहिले क्लास त्याच्यामध्ये APPचे सुरू करणारा मी होतो. ठीक आहे, तेव्हापासून मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो किंवा तुम्ही APPचं म्हणजे जागा येणार आहेत, एवढ्या जास्त जागा येणार आहेत हे मी तेव्हापासून सांगतोय. ठीक आहे, ज्यावेळेस महाराष्ट्रात कुणीच त्याच्यामध्ये क्लासेस बद्दल काय समजा हे करत नव्हतं, बोलत सुद्धा नव्हतं, त्यावेळेसपासून मी सांगतो की APPच्या जागा येणार आहेत. तुम्ही लोक आतापर्यंत समजा माझ्यासोबत कनेक्ट झाले नसाल तर तुम्ही हे जानेवारीपासून करताय. जानेवारी निघून गेला, फेब्रुवारी निघून गेला, आता आलेला एवढे सगळे निघून गेले, 5-6 महिने निघून गेले, आता जुलै आलेला आहे. मी तुम्हाला सांगतो जुलै तरी तुमच्या पदरात पाडा, जुलै तरी सेव्ह करून घ्या. ठीक आहे, 30 जुलैपर्यंत तुम्ही हे सगळे लेक्चर्स करायचे म्हटलं, मी जे सांगितले ते करायचं म्हटलं तर 30 जुलैपर्यंत करून टाका. ते BJPच्या त्या कार्यकर्त्यांना जसं म्हटलं ना, 1 जुलै उजडू देणार नाही, तसं स्वतःला ठरवा की 1 ऑगस्ट मी उजडू देणारच नाही. 1 ऑगस्टच्या अगोदरच मी सगळे माझे मेजर लॉज परफेक्ट करणार आहे. 1 ऑगस्टच्या अगोदरच मी सगळे माझे मेजर लॉचे सगळे व्हिडिओ बघणार आहे, सगळे नोट्स मी चांगले परफेक्ट करणार आहे, त्याचा आन्सर रायटिंग प्लॅन मी परफेक्ट करणार आहे. असं जर तुम्ही ठरवलेलं असेल, असं जर तुम्ही सगळं प्रिपेअर केलेलं असेल तर अशा वेळेस तुमची पोस्ट तुमच्यापासून कोणीही घेऊ शकत नाही. ठीक आहे, ही जे पोस्ट आहे मी तुम्हाला सांगितलं की 250 लोक घेणार आहेत. हे 250 मध्ये तुमची पोस्ट फिक्स आहे जर तुम्ही हे सगळं करणार असाल तर. मी आता एवढं ओरडून सांगतोय. ठीक आहे, एवढे सगळे लोक आता समजा बरेच लोक हा व्हिडिओ बघतील, पण व्हिडिओ बघून सुद्धा काही लोकांच्या मनावर 2 दिवस परिणाम होईल, काही लोकांच्या मनावर समजा जास्त जर समजा खूपच म्हणजे आपल्या क्लासमध्ये माझ्यावर विश्वास ठेवणारा जर जास्त असेल समजा तर जास्तीत जास्त समजा एक 10 दिवस परिणाम होईल. ठीक आहे, पण ज्याच्या मनावर समजा माझा ऐकून 15 दिवस परिणाम झाला तो 15 दिवसामध्ये APPच्या सिलेबसची वाट लावून टाकेल. ठीक आहे, म्हणजे मी जे तुम्हाला आज लेक्चर देतो हे लेक्चर मी मुद्दाम रेकॉर्डेड ठेवणार आहे. ठीक आहे, आणि हे आपल्या ऍप्लिकेशनवर मी अवेलेबल ठेवणार आहे. जर समजा असं झालं 10 दिवसाला समजा कुठेतरी वाटलं की नाही सर काही सरांनी आपलं बोलायला काय लागले सराला, ठीक आहे बोलायला सर बोलून गेले पण मग करायला कळतंय, त्यावेळेस परत ते लेक्चर बघा, परत अजून एक 10 दिवसाचं बुस्टिंग करून घ्या, परत 10 दिवस त्याच्यामध्ये काय करा लेक्चर करा, म्हणजे परत त्याच्यामध्ये हेच मी जे तुम्हाला प्लॅन सांगितलेला आहे या प्लॅन प्रमाणे त्याच्यामध्ये एक्झिक्यूट करा. ठीक आहे, दिवसामध्ये हे एवढे तास मी रिव्हिजन करणारच आहे, केलंच पाहिजे. एवढे लेक्चर्स मी बघणार आहे, बघितलेच पाहिजेत. एक मायनर कायदा लिहून काढणार आहे, माझ्या मनाने फक्त न बघता मी केलंच पाहिजे. ठीक आहे, मेजर कायद्यांचे लेक्चर्स मी बघणार आहे, मी केलेच पाहिजेत. अशा पद्धतीने जर तुम्ही ते करत असाल तर अशा वेळेस तुमचा रिझल्ट तुमच्यापासून कोणीही हिरावून घेत नाही. ठीक आहे, फक्त आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळे जे लेक्चर्स आहेत हे सगळं तुमच्यासाठी जे रेकॉर्डेड कंटेंट आपण केलेलं आहे, ठीक आहे, हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये प्रिपेअर केलं पाहिजे, याच्यावर तुम्ही काम केलं पाहिजे. ठीक आहे, इंडियन फॉरेस्ट ऍक्ट आहे, इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट आहे, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ऍक्ट आहे, डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी, डॅमेज टू क्रुएलिटी आहे, PCPNDT आहे, NDPS आहे. म्हणजे हे सगळे जे कायदे आहेत हे सगळे कायदे अशा पद्धतीने म्हणजे ज्यूस करून पिऊन टाका. माझा नेहमीच मी सांगत असतो की ज्यूस करून पिऊन टाका. मी तुम्हाला म्हणजे समजा तुम्हाला अननसाचा ज्यूस बनवायचे, मी तुम्हाला अननस वगैरे समजा कापून दिलेला आहे, मिक्स बनवायचे ज्यूस वगैरे समजा चिकू वगैरे सगळं टाकून दिलेलं आहे, बर्फ टाकून दिलं आहे, दूध टाकून दिलंय. ठीक आहे, म्हणजे अननस म्हणजे समजा आपले लेक्चर्स आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये दूध वगैरे लागतं, बाकीचं म्हणजे समजा आपले नोट्स आहेत. ठीक आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त तुमचं मिक्सर चालू करा आणि हे सगळं एकदम कॉन्क्रीट डोक्यामध्ये करून टाका. ठीक आहे, एसेन्शियल कमोडिटीज सकाळी झोपेतून उठून जरी तुम्हाला हालून कोणी विचारलं तुम्हाला धडाधड प्रोव्हिजन सांगता आल्या पाहिजेत. ठीक आहे, आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये वर लिहिलेलं असतं. ठीक आहे, व्हेनेवर पॉसिबल कोट द स्पेसिफिक प्रोव्हिजन्स ऑफ द लॉ. ठीक आहे, क्वेश्चन पेपरमध्ये वर लिहिलेलं आहे व्हेनेवर पॉसिबल कोट द स्पेसिफिक प्रोव्हिजन्स ऑफ द लॉ. म्हणजे त्यांना सुद्धा अपेक्षित आहे की तुम्ही स्पेसिफिक प्रोव्हिजन कोट केले पाहिजेत. पूर्ण महाराष्ट्र समजा अशा गप्पा मारणार आहे इसेन्शियल कमोडिटीज ऍक्टवर. ठीक आहे, पूर्ण महाराष्ट्र असं सगळं करणार आहे. पण जर समजा तुम्ही जर समजा हे विथ प्रॉपर जर समजा तुम्ही नोट्स लिहित असाल तर अशा वेळेसच तुम्हाला त्याच्यामध्ये चांगले मार्क मिळणार आहेत. ठीक आहे, चांगले मार्क जर मिळवायचे असतील त्या 250 मध्ये कुठेतरी बसायचं असेल, डोक्यामध्ये हे नका ठेवू आता की एकदम 547 लोक घेतील मध्ये. ठीक आहे, बरेच लोक डिस्क्वालिफाय होऊन जाणार आहेत. ठीक आहे, काहीच गंध नाही, आपलं ज्या इंटरव्ह्यूमध्ये काहीचं काही बोलायचं अशा प्रकारचे जे लोक आहेत. ठीक आहे, ज्यांच्यापेक्षा समजा त्या क्वालिटीज नाही आहेत अशा प्रकारचे लोक तिथेच डिस्क्वालिफाय होऊन जाणार आहेत. आपल्याला जर त्या ह्याच्यामध्ये यायचं असेल तर अशा वेळेस आपलं ज्या लेवलचं प्रिपरेशन असलं पाहिजे त्या लेवलचं प्रिपरेशन करा. प्रत्येकाने त्याच्यामध्ये या सगळ्या प्रकारच्या गोष्टी मी जे तुम्हाला सांगितलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि या पद्धतीने प्रिपरेशन करा. आणि काही अडचण असेल त्याच्यामध्ये मला कॉल करा, मला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. ठीक आहे, ते एवढं लक्षात घ्या. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं
की मी म्हणजे लाईव्ह लेक्चरच्या बॅचेसच्या विद्यार्थ्यांनी मला गुरुपौर्णिमेचं प्रॉमिस केलेलं आहे. तुम्ही सर्व लोकांनी सुद्धा प्रॉमिस करा की मी सर हे पुढचे जे दिवस आहेत म्हणजे पुढचे जे 2 महिने आहेत मी अशा पद्धतीनेच अभ्यास करणार आहे. तुम्ही हे जर प्रॉमिस तुम्ही मला करत असाल तर अशा वेळेस तुम्हाला रिझल्ट मी रिझल्टमध्ये येतो हे प्रॉमिस तुम्हाला करण्याची गरज नाही. ठीक आहे, कारण तुम्ही हे कष्ट घेत असाल तर ते कष्ट घेण्याचं प्रॉमिस माझ्यासाठी करा. रिझल्टमध्ये तुमचं नाव फॉर शुअर येणार आहे याची मला गॅरंटी आहे, जर तुम्ही हे कष्ट सगळे समजा घेत असाल तर. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.